कवी क्रांतिरत्न त्र्यंबक वामन साबणे, गावचोर रोड, तालुका पालम, जिल्हा परभणी, हॉल मुकाम गौतम नगर, गंगाखेड, जिल्हा परभणी येथील रहिवासी. मी त्र्यंबक साबणेने बुद्धाची माहिती, बुद्ध ठाई ठाई या देशामध्ये स्थापन केलेला आहे. या पृथ्वीवर जेवढे देश आहेत तेवढ्या देशामध्ये बुद्ध भगवंताचा प्रचार झाला आहे. असा प्रचार भारतातल्या कुणी मोठ्या माणसाचा झालेला नाही. पण गौतम बुद्ध सर्व जगाला माहीत आहेत. बाबासाहेब आंबेडकर एकदा मंडाले पर्वतावर गेले आणि मंडाले पर्वतावरली बुद्धाची संपूर्ण सोन्याची मूर्ती पाहिली. तिथली माहिती घेतली, त्या मूर्तीला कोणी जपतात की नाही म्हणून. तर बाबासाहेबाला असं समजलं की त्या परदेशातले लोक सकाळपासून रात्रीचे 11 वाजेपर्यंत मंडाले पर्वतावरल्या बुद्धाच्या सोन्याच्या मूर्तीपुढे प्रार्थनेला जातात आणि 11 वाजता घरला आल्या तिथे फक्त एकटे बुद्धाची सोन्याची मूर्ती असते. तिकडे लोक पंचशिला पाळतात, चोरी करीत नाहीत. आपल्या देशातले लोक देवाचे पुजारी चोर आहेत. देवाचे पुजारी देवाचे दागिने चोरून नेतात आणि चोराने नेलं बोबाटा करतात, असं बाबासाहेब म्हणाले. बाबासाहेब म्हणाले भारतातले लोक पंचशिला पाळत नाही, चोरी करतात. मी शाहीर त्र्यंबक साबणे सवय रचित गीत गात आहे, ऐका. मंडाले पर्वतावरल बुद्ध मंदिर भीमान पाहिलं. मंडाले पर्वतावरल बुद्ध मंदिर भीमान पाहिलं. 1080 पायऱ्या चढून बुद्ध मंदिर भीमान पाहिलं. ओ बुद्ध मंदिर भीमान पाहिलं. संपूर्ण सोन्याची मूर्ती बुद्धाची 14 फूट उभी आहे उंचीची. संपूर्ण सोन्याची मूर्ती बुद्धाची 14 फूट उभी आहे उंचीची. रात्री 11 नंतर तिथालची मूर्ती सांभाळीत नाहीत बुद्धाची. पर्वतावर एकही नर नसते बर, वाटू द्या खरं पाहून विमाने सांगितलं. बुद्ध मंदिर भीमान पाहिलं. हो बुद्ध मंदिर भीमान पाहिलं. मंडाले पर्वतावर बुद्ध मंदिर भीमान पाहिलं. 1080 पायऱ्या चढून
भीमान पाहिलं रात्रीच्या 11 वाजेपर्यंत प्रार्थनेला लोक येतात जातात रात्रीच्या 11 वाजेपर्यंत प्रार्थनेला लोक येतात जातात नंतर तिथं कोणी नसत भीमाने वरळीच्या सांगितलं सभेत भीमाने वरळीच्या सांगितलं सभेत 1955 14 जानेवारीला कळविलं बुद्ध मंदिर भीमान पाहिलं हो बुद्ध मंदिर भीमान पाहिलं मूर्तीला त्या 600 वर्षे झाले पण गुंजभर सोने कोणी ना चोरले मूर्तीला त्या 600 वर्षे झाले पण गुंजभर सोने कोणी ना चोरले देवाचे दागिने पुजारी आपले चोरून नेतात भीम म्हणाले असं म्हणतात हसली सभा असं म्हणतात हसली सभा पटल बाबा म्हणाली सभा पटल बाबा म्हणाली सभा ब्राह्मणाने पंचशिलेला पाळलं बुद्ध मंदिर भीमान पाहिलं हो बुद्ध मंदिर भीमान पाहिलं तिथंच उंच ठाई त्या लोकाने एक प्यागोडा बांधलेला आहे तिथंच उंच ठाई त्या लोकाने एक प्यागोडा बांधला आहे त्यात 10 कोटी रुपयाचे सोने आहे म्हणून सांगितलं भीमाने अर्ध जगत पाहिलं बघत अर्ध जगत पाहिलं बघत अर्ध जग पाहिलं पुन्हा पाहिलं त्र्यंबक साबणे भीमान पाहिलं त्र्यंबक साबणे भीमान पाहिलं अर्ध जग बुद्ध मंदिर भीमान पाहिलं हो बुद्ध मंदिर भीमान पाहिलं मंडाल पर्वतावर बुद्ध मंदिर भीमान पाहिलं 1080 पायऱ्या चढून बुद्ध मंदिर भीमान पाहिलं ओ बुद्ध मंदिर भीमान पाहिलं हो बुद्ध मंदिर भीमान पाहिलं 1080 पायऱ्या पाहून बाबासाहेब आंबेडकरांना बहिणी आणि बांधलेलं बुद्ध मंदिर पाहिलं आणि त्या मंदिरातली बुद्धाची सोन्याची मूर्ती 14 फूट उंची पाहिली बाबासाहेबाने दुसऱ्या एका मंदिरात बाबासाहेबाने अर्धा कोटी रुपयाचं सोनं पाहिलं आणि ती माहिती घेऊन भारतात सांगितलं मुंबईत वरळीत भाषण करताना मी बर्मा देशाला गेलो होतो बर्मा देशाच्या मंडाले पर्वतावर बुद्ध मंदिर आहे त्या मंदिराला 1080 पायऱ्या 1080 पायऱ्या चढून मी
त्या बुद्ध मंडाले पर्वतावरल्या बुद्ध मंदिरात जाऊन पाहिली 14 फूट उंच उभी सोन्याची मूर्ती आहे. दुसऱ्या मंदिरात अर्धा कोटी रुपयाचं सोनं आहे. ते ब्रह्मी लोक रात्रीच्या 11 वाजेपर्यंत त्या मंडाले पर्वतावरल्या बुद्धाच्या दर्शनाला जातात, बुद्ध वंदनेला जातात. आणि 11 नंतर ती तरी सोन्याची मूर्ती त्या पर्वताची कोणी सांभाळत नाही. काय सांभाळत नाही? ते पंचशिला पाळतात. चोरी करणार नाही म्हणजे चोरी करतच नाही. आपल्याकडे लोक चोर आहेत. देवाचे दागिने पुजारी चोरतात आणि चोराने देवाचे दागिने चोरून नेले म्हणून बोबाटा करतात. असे बाबासाहेब म्हणाले मुंबईत वरळीत भाषण करताना. तेव्हा हसले आणि बाबासाहेब तुमचं खरं आहे, देवाचे पुजारी चोर आहेत आपल्याकडे असं म्हणाले. झाले का मामा?